नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मी तुमचा होस्ट पार्थ आणि तुम्ही बघत आहात ट्रॅव्हलर पार्थ। तर आज आपण आलो आहोत कोकणातील दक्षिण काशी समजली जाणाऱ्या एक पवित्र तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र कुणकेश्वर या ठिकाणी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, नक्कीच तुम्हाला आजची माहिती आवडेल। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तर आम्ही वेतोबाचं दर्शन घेऊन कुणकेश्वर या ठिकाणी आलो। जर तुम्ही वेतोबा मंदिराचा व्लॉग बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे। श्री क्षेत्र कुणकेश्वर कोकणातील एक पवित्र तीर्थक्षेत्र। अतिप्राचीन काळापासून येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करत असलेल्या शंभू महादेवाची ही भूमी। कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर देवावरून गावाचे नाव सुद्धा कुणकेश्वर असेच प्रचलित झाले। सुमारे 1100व्या शतकापासून प्रसिद्धीला आलेलं हे स्थान म्हणजे कोकणातील धार्मिक व ऐतिहासिक सौंदर्याचा एक मुकुटमणीच म्हणावा लागेल। कुणकेश्वर मंदिर इतका प्राचीन भव्य देवालय कोकणात इतरत्र कुठेच नाही। या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम वेळोवेळी हिंदू राजांच्या काळात झालेलं आहे, पण जुन्या कागदपत्रांच्या सहाय्याने निश्चित होणारा मंदिराचा जीर्णोद्धार हा शिवकाळातील आहे। देवस्थानाच्या परिसरात समुद्रकिनारी काही शिवलिंग आहेत, त्यापैकी 21 शिवलिंग आपणास पाहावयास मिळतात। या शिवलिंगामागील इतिहास असा आहे की गेले कित्येक वर्ष समुद्राच्या पाण्यामध्ये असणारी ही शिवलिंग झीज होत असतानाही ती पूर्ववत प्रमाणे आहेत अशी निदर्शनास येतात। इतका काळ लोटला तरी त्यांची म्हणावी इतकी झीज झालेली नाही। गेली कित्येक वर्षे यात्रेकरू या शिवलिंगाचे दर्शन घेत आहेत। ही शिवलिंग पांडवांनी घडवलेली आहेत अशी श्रद्धा आहे। याची साथ देणारी पांडवलेणी आजही या ठिकाणी आहेत। श्री कुणकेश्वराच्या गाभाऱ्याचे शिखर बरेच उंच असून ते बादामी आकारचे बांधलेले आहे। कोकणात मिळणाऱ्या जांभ्या दगडाचा उपयोग बांधणीसाठी केला असून बळकटीच्या ठिकाणी काळे भोर दगड घातलेले आहेत। देवस्थानाचे क्षेत्रफळ सुमारे 1.25 एकर असून देवालयाचे 4 प्रमुख वेगवेगळे विभाग आहेत: गाभारा, मुंगसाळ, विश्रांती स्थळ आणि सभामंडप। श्री कुणकेश्वर मंदिराच्या अगदी समोरच श्रीदेव मंडलिकाचे स्थान आहे। श्रीदेव मंडलिकाच्या डावीकडे श्रीदेव नारायणाचे मंदिर आहे। नारायणाची ही मूर्ती अतिशय दुर्मिळ प्रकारातली आहे। या मूर्तीच्या प्रभावळीत दशावतार कोरलेले आहेत। नीट निरीक्षण केले तरच हे लक्षात येतात। नारायण मंदिराच्या थोडे पुढे अलीकडच्या काळात बांधलेले श्री गणपती मंदिर आहे। या मंदिराच्या समोर पुढे एक उंच लाकडी खांब उभा केलेला आहे, त्याला ढालकाठी म्हणतात। याच्यामुळे वाऱ्याची दिशा कळते। याच्या थोडे पुढे गेल्यावर मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला एक मोठे तुळशी वृंदावन आहे। हेच ते नारो निळकंठांचे समाधीस्थान। इथेच नारो निळकंठांनी मंदिराच्या कळसावरून उडी मारली होती। तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण पंढरपूर नंतर महाराष्ट्रातील हे एकमेव असे स्थान आहे की ज्याचा क्षेत्र असा उल्लेख केला जातो। श्री क्षेत्र कुणकेश्वर हा अलीकडे रूढ झालेला शब्द आहे, परंतु श्री क्षेत्र कुणकेश्वर असाच याचा उल्लेख व्हायला हवा, कारण येथील दैवी शक्ती ही केवळ प्रधान शिवलिंगापुरती मर्यादित नसून मंदिर आणि त्याच्या सभोवतालचा परिसर आणि त्याच्या सानिध्यात असलेला समुद्र हे संपूर्ण क्षेत्रच दैवी शक्तीने युक्त आहे। नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटू पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। धन्यवाद।